जसं रोहित सर आपण 3 गाणी यातील कंपोज केलेली आहेत, तिन्ही गाणी वेगवेगळ्या जॉनरची आहेत. आम्हाला काय सांगाल त्याबद्दल? खूप छान अनुभव आहे या सिनेमाबद्दल. अजिंक्य तसा माझा मित्र आहे आणि याचे लेखक जे आहेत नितीन सुपेकर या सिनेमाचे, त्यांच्या आमचे फार पूर्वीचे स्नेहाचे संबंध आहेत. आणि हा सिनेमा करताना त्यांनी जो एरा सांगितला 80s 90s 2000, तर फार उत्सुकता होती की काय काय करता येईल. पण यातले जे गीतकार आहेत वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार आणि वैभव जोशी यांचे आमचे सगळ्यांचे फार छान संबंध आहेत. मग गोष्ट घडत गेली आणि फार अजिंक्यचा जो उत्साह आहे की त्यांना जी एक्साइटमेंट आहे आणि तो खरंच त्या इतका तरुण आणि इतका उत्साही आहे की त्यांनी जे जे नरेशन आमच्याकडे जे अपेक्षित होतं तर आम्ही देऊ शकतो. आणि नक्की असं वाटतंय की तो चेहरा आम्ही जगलेला आहोत की 90s सॉन्ग अजून पण मनावर खूप अधिराज्य घालवतात. तर खूप मजा आली आणि मी जे खूप माझे छान मित्र आहेत त्यांनी सिनेमाचं पार्श्वसंगीत इतकं सुंदर केले आणि जे रोमॅन्टिक गाणं आहे ते पण फार सुंदर केलं. तर नक्कीच अपेक्षा आहे की तुम्हाला फार आवडेल. ही तिन्ही जी गाणी आहेत ती 1998 म्हणजे त्या काळातलीच ऐकायला मिळतील, म्हणजे तसंच काही आहे की काही वेगळं देखील असणार आहे? थोडं जे असतो का आपलं 90चा काळ म्हणजे थोडा रेट्रो काळ आहे आणि जे आता आपण ऐकतो साजनची गाणी आहेत सगळी त्या काळातली जी गाणी आहेत त्याचा साऊंड आजचा कंटेम्पररी साऊंड सोबत कसा मेल करायचा तो आम्ही प्रयत्न केला. आणि ते लिरिक्स फार सुंदर आहेत. आपलं आर्य आंबेकर, ऋषिकेश रानडे, अवधूत गुप्ते सगळ्या गायकांनी त्यांचं योगदान खूप मोठं दिलंय. तर नक्कीच तो फील आणण्याचा प्रयत्न केला. क्या बात आहे. विजयजी, आपल्यासाठी पूर्ण या सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक देखील आपण केलंय, त्यामुळे हा एक टास्क होता का की 1998 उभं करायचंय? कारण खूप मोठी बाजू असते बीजीएम म्हणजे. डेफिनेटली होता माझ्यासाठी, कारण मी पहिल्यांदाच रोमॅन्टिक फिल्म करतो. बाकी वेगवेगळ्या विषयाच्या फिल्म केल्या. अजिंक्यनं बॅकग्राऊंडसाठी मला विचारलं आणि बॅकग्राऊंड करताना एक मेलडीचा आम्ही कंटिन्युअस वापर केला आणि त्या बॅकग्राऊंडची एक थीम होती. त्याच्यावर तो म्हटलं ह्याच्यावर एक गाणं होईल या थीमवर, तर आपण ते करू शकतो का? तर एक गाणं पण मी केलंय. बाकी रोहितची गाणी आहेत सगळी. गाणं गायलंय पद्मनाभ गायकवाडने आणि लिहिलंय, सुंदर लिहिलंय वैभव देशमुखने. तर असं एक कलरफुल आणि एवढी कलरफुल फिल्म आहे आणि त्याला ते बॅकग्राऊंड स्कोअर आणि त्याचा आहे ना ते एक व्हिज्युअल ट्रीट मिळेल लोकांना ही फिल्म बघताना. क्या बात आहे. रोहित सर, तुम्ही आत्ता म्हणालात की अशी एक 1998 ची फिल्म आली आणि मग आपण पण तोच काळ जगलेलो आहोत असं एक वाटतं. तर या सिनेमातील गाणी तयार करताना, कंपोज करताना काही तुमच्या आठवणी जाग्या झाल्या का? हो, नक्कीच. कारण की आपण काय असतं की आता ज्या वयात आपण एक 12वीला असतो, 90s मध्ये असतो, तर आपण ज्या पद्धतीने एखाद्या पहिलं जे प्रेम असतं, आकर्षण असतं, तर आपल्याला फक्त बोलणं, त्याच्या ट्युशनच्या खाली थांबणं ते नक्कीच अनुभव असतात. पण मला काय संधी की आपल्याला संगीत करता येतं, तो अनुभव आपण म्युझिकली एक्सप्रेस करू शकतो आणि तो साधण्याचा प्रयत्न केला. नक्कीच खूप आठवणी जाग्या झाल्या असं म्हणूयात. मग रोहित सरांनी जी गाणी कंपोज केलेली आहे ती बहुतेक डेडिकेट करूयात. आपण ट्युशन खाली थांबलेलो होतो तेव्हासाठी. सो नक्कीच तुमच्या भावना पोहोचतीलच ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हव्या आणि आमच्यापर्यंतही. वेल, यासोबतच आता त्यांनी उल्लेख केला ते म्हणजे या सिनेमाचे लेखक नितीन सुपेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुरू झालेला आहे. 31 तारखेला आपली फिल्म रिलीज होतीये. सगळ्यांनीच एव्हाना खूप कौतुक केले की आम्हाला एक व्हिज्युअल ट्रीट मिळणार आहे. सो तुमच्यासाठी ती सगळी ट्रीट किंवा ती सगळी गोष्ट जमवून आणताना काय एफर्ट्स तुम्हाला घ्यावे लागले की नाही आपल्याला हे असेच कलर्स हवेत, हे सगळे सीन असेच बांधायचे? खरं ह्याच्या मागे जास्त कष्ट आहे ते अजिंक्यचं. कारण का ऑलमोस्ट 2 वर्ष गेली ह्या फिल्ममध्ये. ऑलमोस्ट 2 वर्ष ह्या फिल्ममध्ये गेली. त्याच्यामध्ये त्याचा ऍक्सिडेंट झाला, मध्ये परत 3-4 महिने फिल्म थांबली आणि जे 2 वर्षानंतर जे फिल्म घडलेले आहे ते खरंच अगदी उत्तम आहे. मला पहिल्यांदा टेन्शन असं होतं की बाबा अजिंक्य पहिल्यांदा फिल्म करतोय आणि म्हणजे की ह्या ऍक्टरना तो कन्वे करू शकेल का किंवा मला कन्वे करू शकेल का. खरं सांगायचं तर ह्यामध्ये ऍक्टर पण आणि बाकी टीम पण एवढी चांगली होती की बाबा फिल्म जमून गेली आणि अगदी सहजपणे जमून गेली. पण तुम्हाला स्वतःला शूट करताना इतर गोष्टी जसं की हे असं नकोय, हे असं हवंय, ह्या काही डिमांड्स होत्या का? किंवा अजिंक्य सर यांनीच तुम्हाला काय सांगितलं की नाही हे आपल्याला असंच घडवून आणायचंय? कारण एरा कम्प्लिटली वेगळा तुम्ही दाखवणार आहात, आत्ताच नाहीये हे सगळं. उलट अजिंक्यनं
मला एक लुक सांगितलं होतं की बाबा आपण 2000 ते 90 to 2000 ह्या दरम्यानची आपण फिल्म करतोय. तर त्यानं माझ्यापेक्षा जास्त आमचे आर्ट डिरेक्टर जे आहेत योगेश इंगळे त्यांच्याकडनं जास्त काम करून घेतलं. आणि मला वाटते की म्हणजे आर्ट डिरेक्टर किंवा डिरेक्टर म्हणून त्यांनी 90% काम केलेलं आणि फक्त 10% मला जेवढं मिळालं ना ते जास्त व्हिज्युअली अपिलिंग त्याच्यामुळे झालेलं आहे. क्या बात आहे. सो आर्ट डिरेक्टर योगेश इंगळे यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आलेले आहेत योगेश अजून कुठला तरी सेट डिझाईन करत असतील आय थिंक. ही खरं तर हीच मोठी अडचणीची बाजू असते ज्या वेळेला तुम्हाला माहित असतं की तुमच्या टीम मधील सगळेजण 100% देतात, त्यामुळे आपलं काम 10%च आहे. 10% हे म्हणणं देखील खूप मोठी गोष्ट आहे. सो खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर या सिनेमातील सगळ्यात महत्वाचा घटक ते म्हणजे सिनेमाचे एडिटर नितेश राठोड यांना मी इथे येण्याची विनंती करते. सगळ्यात महत्वाचा शूट करायला लावलं आपण हे आम्हाला ऐकायचंय. खूप काही आम्ही खूप उडवलंय. अजिंक्य त्याची पहिली फिल्म होती. जेव्हा मी फर्स्ट टाइम स्टार्ट केलं तर मला वाटलं आता पहिली फिल्म आहे तर सो असेल, डिरेक्टरला जास्त काही माहिती नसेल, पण तो इतका प्रिसाईज आहे आणि इतका मेटिक्युलसली सगळ्या गोष्टी डिझाईन करतो आणि तो ठाम असतो की मला हे असं आणि असंच हवंय. बऱ्याच ठिकाणी आमचं असं झालं की मला याच्यात मजा येत नाहीये, आपलं काहीतरी चुकतंय यामध्ये. तेव्हा अजिंक्यने पण काय केलंय की मला हे आवडत नाहीये, आपण उडवूयात, आपण शूट करूयात, परत थोडा ब्रेक घेऊयात, थोडंसं अजून लिखाण करूयात आणि परत शूट करूयात. आम्ही असं भरपूर केलं आणि फिल्म त्यामुळे इतकी सुपर्ब झाली आता की आता ती फिल्म नाही कोणी अजून ब्रेक नाही करू शकत. क्या बात है. म्हणजे ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे की दिग्दर्शकाने स्वतः म्हणणं की नाही ठीक आहे हे नको आणि हे परत नव्याने शूट करूया, कारण बऱ्याचदा दिग्दर्शक आपल्याच कंटेंटच्या खूप प्रेमात असतात. पण तुमचं जर समन्वय साधला गेलाय तर ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आम्हाला डेफिनेटली एक छान फिल्म पाहायला मिळेल. यासोबतच मी इथे इन्व्हाइट करणार आहे या सिनेमाचे आणखी एक महत्वाचे घटक ते म्हणजे सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर सचिन दुबाळे पाटील यांना. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आमचं ट्युनिंग यांनी सगळ्यांनीच बघितलंय, सगळ्यात जास्त टीमने बघितलंय. म्हणजे आमच्या कधी क्लॅश नाही झाले किंवा काहीच गोष्टी झाल्या नाहीत. बऱ्याचदा अशा गोष्टी होतात. पण मंगला थिएटरच्या बाहेर आम्ही जेव्हा एक सिनेमा बघून दोघं बसलो होतो तेव्हा आम्ही ठरवलं होतं की एक पिक्चर बनवायचा आहे आणि तो रिलीज करायचा होता. आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, बस एवढंच मिळवलं, बाकी काहीच नव्हतं. आणि त्याला तो शब्द होता अजिंक्यला माझा की चित्रपट रिलीज होईपर्यंत मी तुझ्यासोबत असेल. या सगळ्यांच्या साथीने मी त्याच्यासोबत आहे, बस एवढं. मी करेक्ट प्रश्न विचारलाय. म्हणजे त्यांचं ट्युनिंग हे त्या मंगला थिएटरच्या बाहेर तुम्ही एकमेकांना जो शब्द दिला तेव्हापासून ते आजपर्यंतच आहे आणि आशा करते हे ट्युनिंग असंच राहू देत. अजून सिनेमे घेऊन या, आम्हाला अजून सिनेमे पाहायला आवडतील. आणि ईपी या सिनेमाचे सचिन पाटील सर, तुम्ही त्रास दिलात की सिनेमातील इतरांनी त्रास दिला ते सांगा आम्हाला. त्रास कुणाला दिला नाही. खूप चांगली टीम मिळाली मला, काम करायला अनुभव चांगला मिळाला आणि चांगला सिनेमा झालाय. फक्त बघा, आता टीजर बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच. नक्कीच. मला वाटतं की खरंच ह्या सगळ्यांनी ज्या गोष्टी इथे अतिशय प्रामाणिकपणे आपल्यासोबत शेअर केलेल्या आहे तर डेफिनेटली या सिनेमातून खूप छान गोड असं काहीतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेम तर आहेच आणि ते या सगळ्यांमध्ये देखील पाहायला मिळते. ते असंच राहू देत. खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. मी सगळ्यांना स्थानाबद्ध होण्याची विनंती. येस येस सुरुवात आपण वनिता कराड यांच्यापासूनच करणार आहोत, कारण हा जो उत्साह आहे जो इथे संचारलेला आहे, आपला पहिल्या चेअरपासून आपला जो आवाज आहे, या सिनेमात मुळात आपली जी भूमिका आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय आणि मुळात असोसिएट कशी झालीस या सिनेमाशी. अच्छा, नमस्कार तुम्हा सगळ्यांना. खूप भारी वाटलं आता टीजर बघून, पडद्यावरती एवढा रोमांस बघून. यार अजिंक्य, मला का नाही करू दिलास या रोमांस? नेक्स्ट फिल्म मध्ये करूया. या फिल्म मध्ये मी हा जो रोमांस जिथे घडतो जाधव वाड्यात, त्या वाड्याची मी मालकीण असते आणि हे सगळं बघून आमची जी धुसफूस होत असते ती सगळी फिल्म मध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला. आणि असोसिएट कसं झालं हे मला आता आठवत नाहीये ऍक्च्युली, कारण बराच वेळ गेलाय. पण ही फिल्म येते याचा खूप आनंद होतोय आणि इतकी कलरफुल
सगळ्यांचीच खूप मेहनत आहे, पण ही फिल्म इतकी छान दिसतीये ती योगेश दादामुळे. सो थँक्यू योगेश कोळीसाठी. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सो खूप छान वाटतंय. थँक्यू. मीरा, तू खूप छान दिसतेस आणि आता आम्ही गाण्यातही पाहिलंय, टीजर मध्ये देखील पाहिलंय. सो माहिती होतं की आपल्याला असा एक रोमॅन्स करायला मिळणार आहे या भूमिकेतून? सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप नमस्कार. अजिबात नाही रोमॅन्स, लोकांना माहितीच आहे माझ्याबद्दल, प्रत्येक वेळेस मी विलनचेच काम केलेले आहेत. सो हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव आहे. या मूवीमध्ये मी श्रीकांत सरांबरोबर रोमॅन्स करतेय आणि अजून किती चिडवणार आहेत. ठीक आहे. अजिंक्य, तुझे खूप खूप धन्यवाद. या चित्रपटामध्ये मला तू काम करण्याची संधी दिली आहेस, कारण आता मी काही चित्रपट करते, वेब सिरीज करते, पण त्यापेक्षा हा रोल खूपच वेगळा आहे आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की लोकांनी मला या अवतारामध्ये पण पाहावं. सो हे कम्प्लीट होतं याच्यामुळे. आणि अजिंक्य आणि आमच्या पूर्ण टीमने खूप खूप मेहनत केलेली आहे, खूप मेहनतीने काम सगळ्यांनी केलेलं आहे. सो 31 जानेवारीला सगळ्यांनी प्लीज प्लीज मूवी पहा. चित्रपटगृहात जाऊन नक्कीच हा सिनेमा. चित्रपटगृहात जाऊन. आनंदा गारेकर, आपल्या भूमिकेबद्दल आपण काय सांगणार? म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये विविध विषयासाठी मास्तर असतात, म्हणजे गणित, भूगोल, तसे पीटीचे सुद्धा मास्तर असतात. ते सगळे स्पोर्ट्स पण घडवत असतात, म्हणजे शरीरयष्टीची पिळदार असते. अशी मी एक भूमिका याच्यात पीटीच्या मास्तरांची, पवार मास्तरांची करतोय. आणि बाकी सगळेजण कलाकार आहेत, तुम्ही टीजर पाहिलेलाच आहात. त्यामुळे म्हणजे ही आता माझी सुद्धा वेगळी भूमिका तुम्हाला त्यात बघायला मिळेल अशी मी आशा करतो, पिळदार शरीरयष्टीची. आणि ज्या सिनेमाबद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे आता अजिंक्यने ही फिल्म केलेली आणि त्याची पहिली फिल्म असून सुद्धा ही खूप गोड आणि छान फिल्म झालेली आहे. म्हणजे आता तुम्हाला टीजर बघितल्यानंतर कळेलच. बाकी इतर सगळ्यांनी बोलून झालेलंच आहे, आता तेच काय परत बोलायचं. आणि खूप छान फिल्म आहे. 31 जानेवारीला रिलीज होते. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म आवर्जून बघा, तुम्हाला त्यातलं वेगळे पण बघायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना, आपल्या यंग जनरेशनला आपल्याला 10-15 वर्ष मागे जाऊन, जसं आपले संगीतकार आहेत त्यांनी सांगितलं ही मगाची त्यांची घटना की म्हणजे पाठलाग करायचा, सगळ्यांना सगळ्या गोष्टी आठवतील असं मला वाटतं. म्हणून निदान त्यासाठी तरी ही फिल्म बघा, जुन्या गोष्टी आठवण्यासाठी. नक्कीच. आणि आपली भूमिका ज्याबद्दल आपण सांगितलंय ती बघायला पण आम्हाला सगळ्यांना आवडेलच. पिळदार पीटीचे शिक्षक आहात आपण. तर खूप खूप शुभेच्छा या भूमिकेसाठी, या सिनेमासाठी देखील. श्रीकांत सर, आत्ताच आम्ही आपला एक कम्प्लीट वेगळा अवतार या सिनेमामार्फत, या गाण्यातून, या टीजर मधून पाहिलाय. सो तुमच्यासाठी हे किती चॅलेंजिंग होतं? माझ्यासाठी नाचणं हे जरा अवघडच होतं, पण नाचणं नाही, प्रेमात काही करावं लागतं. तर ते त्यातलं जी प्रेमाची गोष्ट आहे ही सगळी ही, आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या प्रेमांची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर चित्रपटांचा इतिहास काढून बघितला, म्हणजे आत्ताच जाऊ दे, आत्ताची हल्लीची पिढी म्हणजे काय ब्रेकअप आणि जेवलीस का याच्यामध्ये अडकलेले. पण त्याच्या थोडंसं मागे जाऊन की 90s मध्ये काय घडत होतं, तर हे नेमक्या दृष्टीने हा चित्रपट बनवलाय. वेगवेगळ्या ह्याच्यामधल्या, म्हणजे मला वाटतं की हा इथे बसल्यापैकी 100% लोकांचा हा अनुभव आहे. प्रत्येकाच कुठे ना कुठेतरी काहीतरी क्रश असतो, कोणतरी आवडत असते किंवा आवडत असतो, किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी. तर त्या घेऊन आपण जगत असतो. आपल्याला पुढे भेटेल की नाही माहित नाही. मला आता आमच्या वेळेस माधुरी दीक्षित आणि ह्या सगळ्या हिरोईन्स बद्दल क्रश होता. माहिती नसतं की आपल्याला पुढे ह्यांच्यावर काम करणार मिळेल की नाही, किंवा भेटेल की नाही इथपासून. तर तसं काही होऊन जातं. पण काही अप्रोचेबल असतात, पण कधी कधी खूप गोष्टी न बोलल्यामुळे राहून जातात. तर त्या या चित्रपटांमध्ये नेमक्या टिपलेल्या अजिंक्याने. आणि अजिंक्यचा जर पहिला चित्रपट जरी असला तरी त्याचा चित्रपटाचा अभ्यास खूप आहे. त्याच्याकडे जाऊन त्याच्याच होम थिएटरवरती मी बरेच चित्रपट बघितलेले की त्याचा अभ्यास म्हणून असं म्हणतो. आणि त्याच्या प्रत्येक फ्रेम बद्दल किंवा एकूणच या चित्रपटाच्या नॅरेशन बद्दल तर त्यांनी नेमक्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या की मला काय हवंय, कुठला काय दाखवायचा आहे आणि त्याच्यातल्या नेमक्या तुम्ही काय प्रक्षेपित करायला पाहिजे. आणि योगेश सर तर म्हणजे जादूगार आहेत. ते त्यांच्या डोळ्यातनं आम्ही दिसणार आहोत. त्यांनी आम्हाला खूप छान छान
फ्रेम्स तुम्हाला त्याच्यावरूनच मी वेडा झालो की अरे मी एवढं भारी दिसतोय असं म्हणून, किंवा मी आहे असं इथपर्यंत फरक पडावा. कारण आणि गाणी तर काय सांगायचं, म्हणजे ते गुलाबी गुलाबी ते तेव्हा नाचताना खूप काही वाटलं नव्हतं, कारण तेव्हा म्हणजे हे होतं ना की अरे बापरे ही स्टेप चुकली तर वगैरे, आणि सगळं स्लोमो आणि 48 फ्रेम्स आणि काय 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 ह्याच्यामध्ये अडकणं होतं. पण मीरासारखी सहकलाकार, वीणासारखी सहकलाकार असलं की ते वीणाच्या तालावर नाचले आणि मीराने तालावर नाचवले तर असे सहकलाकारांबरोबर काम करायला खूप नक्कीच मजा येते. आणि खरं तर नहीं, हाँ हाँ, बहुत बहुत धन्यवाद और सबको नमस्कार. सो मराठी में बात करना कितना, मेरे ख्याल से आपके लिए ज्यादा हार्ड नहीं रहा होगा. आप हो हार्ड वर्किंग, पैशनेट आपके काम को लेकर, हर बार नई नई चीजें आप सीखती हो. सो इस फिल्म के लिए आपको कितना एफर्ट्स लेना पड़ा? बहुत सारा एफर्ट्स एंड मतलब हमने अच्छे से प्लान किया है. जिंकिया हमारा डायरेक्टर जो है इस फिल्म का, अच्छे से प्लान किया है कि केदार जी जो मेरा टीचर था वो हमने बहुत सारे महीने में प्रैक्टिस किया है. वी प्रिपेयर्ड लाइक एटलीस्ट 6 महीने शायद शूट करने से पहले, बिकॉज आई वॉन्टेड द प्रोनाउंसिएशन टू बी करेक्ट. वो हमने मतलब शुरू से भी बोला. एक्चुअली जब हम ऑफिस में मिले तो अजिंक्या ने ये भी कहा कि एक बार आप ये मराठी लाइन बोल सकते हो, मुझे देखना है कि मतलब शुरू से बिना प्रैक्टिस आपका एक्सेंट कैसा है, कि यू नो कि इट शुड नॉट बी वेरी वेरी लाइक ओके कि इसको तो 1 साल लगेगा टाइप. सो काफी अच्छा था ना अजिंक्या? हाँ. सो उसके बाद भी प्रैक्टिस बिकॉज वी वर ऑल्सो वेरी क्लियर कि मुझे डब करना चाहिए, मेरी आवाज होना चाहिए. तो हमारा वो वीडियोस भी है. सो मतलब प्रूफ सबूत है कि सच में मेरी आवाज है. मैं वो जो बोल रही हूँ ये कि इम्पॉसिबल से पॉसिबल होऊ शकतं. वाव. ऍक्च्युली टीजर मध्ये पाहिल्यानंतर हे जे वाक्य आहे जे एलीच्या तोंडी आहे की इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं, मला वाटतं खऱ्या अर्थाने वो एली के लिए भी परफेक्ट सेंटेन्स है, बहुत परफेक्ट सेंटेन्स है. अँड शी डिड दॅट की आतापर्यंत तिने वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या सिनेसृष्टीमध्ये परफॉर्म केलेला आहे, वेगवेगळ्या गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत. सो आय थिंक इट सूट्स यू. इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं. पण आता आम्हाला देखील 2 वाक्य मराठीत ऐकायची आहेत. एक्चुअली हाँ मतलब आई हैव रिहर्स मतलब कुछ लाइन्स पर पता नहीं मतलब ऐसी मतलब मैं ऐसी थोड़ा नर्वस हो जा रही हूँ अभी. मतलब बट मुझे ये तो बोलना था कि देखो ब्लैकआउट हो रहा अभी. अरे यार कोई नहीं, डायरेक्टर है आपके साथ खड़े. 1 सेकेंड ना, 1 सेकेंड 1 मिनट. आप रिहर्स कर लो 1 सेकंड के लिए, ये कर लो. मैं तब तक अजिंक्य से कुछ पूछना चाहती हूँ की अजिंक्य सर, तुम्हाला एलीचं कास्टिंग करायचं हे पहिल्यापासून ठरलं होतं किंवा या रोलसाठी परफेक्ट कास्टिंग हेच आहे? सो कसं हे कास्टिंग झालं? ऍक्च्युली एक मिस पिंटो म्हणून कॅरेक्टर एली करतीये, तर त्यामध्ये आम्ही एक अशी कॅथलिक टीचर दाखवायची होती की जी गोवावरून आलेली आहे आणि ती शाळेत शिकवणार आहे. शाळेतली मुलं जी आहेत त्यांची जी जुनी इंग्लिशची टीचर आहे ती अशी मारधोड करणारी होती, म्हणजे ती कोणालाच आवडत नाही. आणि अशा शाळेत कॅथलिक कॉन्व्हेंट स्कूलची टीचर ज्यावेळेस शिकवायला येते त्यावेळेस पूर्ण शाळा तिच्या प्रेमात पडेल. तर असं कोण असेल? तर अशा वेळेस मला इन्स्टामध्ये एलीचा एक व्हिडिओ हिंदीमध्ये बोलताना दिसला आणि त्यावेळेस मी मनीषला बोललो की अरे ही आपल्याला चालेल का कास्टिंगला. मग तिथून पुढं आमचं पूर्ण प्लॅन झालं आणि एलीला कास्ट केलं. पण तुम्ही अप्रोच केल्यानंतर अवेलेबल होती एली फॉर फिल्म, और कसं म्हणजे सुरुवात केली? हा, एक 1-2 मंथ्स गेले, त्यानंतर मॅनेजरशी कॉन्टॅक्ट वगैरे झालं आणि एली एक 10-15 दिवसात बोलली की मी ही फिल्म करतेय. क्या बात है. आणि मग सगळा हा कलाकारांचा एवढा ताफा सांभाळणं पहिलंच आपलं वेंचर असल्यानंतर तुम्हाला ते किती सोपं गेलं किंवा जड गेलं? सगळ्याच कलाकारांनी ऍक्च्युली खूप सपोर्ट केला. म्हणजे श्रीकांत दादा असतील, मीरा असेल, वनिता असेल, आनंदा, सगळ्या कलाकारांनी पूर्ण मला सपोर्ट केलं की मी जे सांगेल
म्हणजे अगदी त्यांच्याही काही करेक्शन असतील, असं सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून काम केलं आणि ते आपल्याला पडद्यावर बघायला मिळेलच 31 जानेवारीला. नक्कीच. आणि ही जी काही खोडकर मुलं जी तुम्ही आता सांगितलं की जी अजिबातच त्यांच्याबद्दल काय सांगणार आहात? यांना सांभाळायला लागलं? नाही, यांनी खूप त्रास दिला सेटवर ऍक्च्युली. ते भूमिकेत होते म्हणजे भूमिकेत होते. ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी त्रास देणारा हा, याचं नाव राक्षस म्हणून हा कॅरेक्टर करतोय राकेश भिंतळे. तर ह्याला सगळे राक्षस म्हणून पिक्चर मध्ये बोलतात. तर ह्याचं कॅरेक्टर जे आहे एकदम टवाळ मुलगा की जो टीचर पटावी म्हणून चपटी बाबाकडे वगैरे असं नाही का त्याचं सजेशन असतात आपल्या कॅरेक्टरला. वेल मला वाट एली मैं टाइम ले रही हूँ. आप अगर रेडी हो तो बता देना. ओके, जज मत करो. हाँ, बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. सो हाँ, ये कहना था कि माझी पहिली मराठी फिल्म इलो इलो लवकरच तुमच्या समोर येणार आहे आणि मी आशा करते की ही फिल्म तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघा. 31 जानेवारी को. खूप छान, खूप छान. म्हणजे स्लो असेल पण परफेक्ट प्रोनाउन्सिएशन होतं आणि मला वाटतं नक्कीच मराठी ऑडियन्स खूप छान पद्धतीने वेलकम करतील तुला देखील आणि या सिनेमासाठी देखील खूप चांगला प्रतिसाद असेल. आणि याच शुभेच्छा देऊन मी आजचा या सिनेमाचा टीजर लॉन्च सोहळा इथे संपन्न झालाय हे सांगते आणि कलाकारांना विनंती करते इथेच थांबण्याची एक फोटो ऑप साठी. जस्ट थोड़े मैं तो पहले ये भी कहना चाहती हूँ क्या वन मोर टाइम कि आपने मुझे ये स्क्रिप्ट ऑफर किया है और कि आप मुझे लॉन्च कर रहे हो मराठी फिल्म इंडस्ट्री में. एंड आई ऑल्सो वॉन्ट टू थैंक द एंटायर टीम, द एंटायर क्रू, ईच एंड एवरी एक्टर. मतलब जो बहुत वंडरफुल काम किया है इस फिल्म में, मुझे बहुत अच्छा लगा आप सबके साथ काम करना. And really just God bless everyone and thank you so much. And yeah, thank you so much. थोड़ा सा सबको सामने आना है, just थोड़ा और पास.